जॉयस्टिक हे बऱ्याच गेमर्सना माहितीचं असं टूल आहे। जॉयस्टिक हे स्पीड गेम खेळताना अतिशय उपयोगी असं टूल आहे। आता कल्पना करा, तुम्ही एखाद्या हाय स्पीड कार्सच्या रेसमध्ये आहात, आजूबाजूची दृश्य वेगाने मागे पडत आहेत आणि तुमच्या हातातील जॉयस्टिकमुळे तुम्हाला प्रत्येक वळण जाणवतंय। त्याचे अर्गोनॉमिक डिझाइन तुमच्या हातात छानपैकी बसतं, ज्यामुळे तुम्ही एखादी खरी गाडी चालवत आहात असं भासतं। हे छोटंसं डिव्हाइस तुम्हाला अचूक नियंत्रण देतं, जे स्पीड गेम्समध्ये साध्य करणं अवघड असतं। कीबोर्ड्स किंवा माउस पेक्षा वेगळी असणारी जॉयस्टिक सर्व दिशांना मोकळेपणाने हलते। यामुळे तुम्हाला तीव्र वळणं घेता येतात आणि क्लिष्ट रस्त्यांवर सहज काम करता येतं। तुम्ही फक्त बटन दाबत नाही, तर तुम्ही अतिशय कुशलतेने गाडी चालवता। आता या अभ्यासावर आधारलेलं हे स्टेटमेंट बरोबर आहे की चूक याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तर स्टेटमेंट आहे, जलद गतीने खेळण्याच्या गेम्ससाठी जॉयस्टिक खूप उपयुक्त आहे। बरोबर का चूक? जर तुम्ही बरोबर हा पर्याय निवडला असेल तर तुमची निवड योग्य आहे। जलद गतीने खेळण्याच्या गेम्ससाठी जॉयस्टिक खूपच उपयुक्त आहे। अर्गोनॉमिक डिझाइनमुळे उपकरण केवळ आरामदायक होते असे नाही, तर त्यामुळे दीर्घ गेमिंग सेशन्समुळे हातावर येणारा ताण कमी केला जातो आणि तासनतास तुम्हाला आनंद घेता येतो। जॉयस्टिकवरील बटन्स आणि ट्रिगर्सचा इंट्युटिव्ह लेआउट खऱ्या गाडीच्या कंट्रोल सारखा तयार केलेला असतो। यामुळे तुमचा गेमशी असलेला संबंध अधिक घट्ट होतो। याशिवाय जॉयस्टिक कडून येणाऱ्या टॅक्टाईल फीडबॅकमुळे तुम्ही खरंच एखादी वेगवान गाडी चालवत आहात असा आभास निर्माण होतो आणि प्रत्येक स्पर्धा अधिकच रोमांचक होते। जॉयस्टिक मजेदार असतात। लिव्हर पुढे ढकलल्यानंतर आपल्या गाडीचा वाढलेला वेग अनुभवणं हा एक कमाल अनुभव आहे। तुमच्या बोटांनी अतिशय सफाईदारपणे क्लिक होणारे बटन्स या अनुभवात भरच घालतात, जणू काही तुम्ही गेम मध्येच आहात आणि सर्व घडामोडींचा एक भाग आहात। शिवाय जॉयस्टिक व्हायब्रेशन फीडबॅक सारख्या वैशिष्ट्यांसह येते, ज्यामुळे तुम्हाला इंजिनचा थरथराट किंवा ट्रॅकवर स्पीड करताना मिळणारा झटका अनुभवता येऊ शकतो। यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच तुमचा गेमिंगचा अनुभव अधिकच रिअलिस्टिक आणि एक्साइटिंग होतो। तुम्ही गेमिंग कंट्रोलर्स बद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक असाल तर तुम्ही MSCIT पुस्तकाच्या पान क्रमांक 128 वर बघायला हवं। याशिवाय गेमिंग कंट्रोलर्स आणि जॉयस्टिक बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही गुगल सर्चची देखील मदत घेऊ शकता।